उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी आणि भाविक, राज्याच्या सीमारेषा ओलांडून स्वामींच्या चरणावर नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद आणि ऊर्जा उपलब्ध करण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून खरं तर आपण उपस्थित झाला. आज रविवार आहे, 8 मार्च. आज महिला मेळावा, महिला दिनानिमित्तानं राज्यात अनेक ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यात मराठवाडा लातूर आहे, त्यामध्ये तुळजापूर आहे, गुरुपीठ त्र्यंबकेश्वर आहे, अन्यत्र आहे आणि हजारो लाखोच्या संख्येनं भगिनी या सर्व केंद्रांमध्ये सहभाग घेत आहे. महिला दिनाचं औचित्य ठेवून खरं तर भारतीय संस्कृती अनादी कालापासून आमच्या भगिनींनी ती जिवंत नव्हे समृद्ध केलेली आहे. म्हणून जगाच्या पाठीवर फक्त भारतालाच भारत माता म्हणतात. अमेरिका माता कोणी म्हणत नाही, चीन माता म्हणत नाही किंवा अन्य देशांचा त्यात कुठलाही समावेश नाही. भारतालाच माता का म्हणत असते यामागची कारणमीमांसा खूप मोठी आहे आणि त्यामध्ये काही थोर महिला व्यक्तिमत्व आज त्यांचा ओळख परिचय यावर बहुविध उपक्रम गुरुपीठात सुद्धा ठेवलेले आहेत. त्यात पहिला नंबर राजमाता जिजाऊ साहेबांचा आहे. त्यांच्या जीवनादर्शाचे पैलू पाडून अशा पुढील पिढ्यात जिजाऊसारख्या भगिनी तयार व्हाव्यात. त्याच पुढे सावित्रीबाई फुले आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मानहानी पत्करून न डगबगता प्रचंड अपमान सहन करून त्यांनी शिक्षणाला पुढे आणलं. त्या सावित्रीबाई फुले असतील, संत मालिकेमध्ये आमच्या मुक्तादेवी असतील. आपणा सर्व महाराष्ट्रीयन लोकांना माहीत आहे की 4 भावंड 12व्या शतकामध्ये त्यांनी खूप कमी वयात काम केलं. ज्यांना कुठल्याच वयात ते शक्य नाही एवढं काम फार कमी वयात मुक्तादेवी अगदी 12 वर्षाच्या असेपर्यंत 1200 वर्ष जपतप करणाऱ्या चांगदेवाचं एक 8 वर्षाच्या चिमुरडीनं गुरुपद घ्यावं म्हणजे यात मराठीत तरी शब्द नाही त्यांचं वर्णन करण्याला. एवढं सामर्थ्य मुक्तादेवींचं आहे. इंग्रजांशी लढणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई आहेत. स्वतःचं कर्तृत्व, यश, आत्मविश्वास या जोरावर त्यांनी स्वातंत्र्य इंग्रजांशी लढा दिला. त्यांचे जीवनादर्श आपणाला पुढील पिढ्यांपर्यंत पोचायचे आहेत. त्यानंतर अगदी अलीकडच्या आमच्या सिंधुताई सपकाळ असतील की त्यांनी अनेक लेकींना जवळ करून भारतीय संस्कृतीचं असामान्य महत्त्व विशद केलं. त्यात संत मीराबाई असतील, प्रचंड सासुरवास पत्करून भगवान श्रीकृष्ण हे अंतिम दैवत मानून कृष्ण भक्तीचं अनन्यसाधारण महत्त्व त्यांनी जनतेपर्यंत पोचवलं. अशा त्या संत मीराबाई असतील. तसंच अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्राला देशाचा एक वेगळा चेहरा त्यांनी निर्माण करून स्वतःची सारी संपत्ती देशाच्यासाठी त्यांनी खर्ची घातली आणि काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत रस्ते, झाडं लावणं, विहिरी बारवा करणं
माझ्या देशबांधवांची यात्रा सुखाची व्हावी, सावलीत व्हावी म्हणून रस्त्याच्या दोघं तर्फा वडाची झाडं असतील, चिंचेची झाडं असतील, आंब्याची झाडं असतील की जे शेकडो वर्ष आयुष्य असणारी झाडं सर्वप्रथम महाराष्ट्रात आणि भारतात त्यांनी लावली. म्हणून आजसुद्धा सरकारनं त्यांचा आदर्श घेणं क्रमप्राप्त आहे. म्हणून अहिल्यादेवी होळकर असतील, ही परंपरा या कार्यातून नव्या पिढ्यांपर्यंत पोचवताना स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराज आहेत. यांचंही आज बऱ्याच ठिकाणी अनेक केंद्र प्रतिनिधींना मार्गाचा मूळच माहीत नाही. फक्त केंद्र प्रतिनिधी झाले म्हणजे झालं असं नाही. या मार्गाच्या मुळाकडे जाताना त्यांनी केलेलं कार्य, त्यांचा असणारा जीवनादर्श तो जनतेपर्यंत मांडणं क्रमप्राप्त आहे. त्यात परमपूज्य मोरेदादा मागे नाहीत. आणि ही सर्व नावं घेण्याचं प्रयोजन असं की आज महिला दिवस आहे. यात महिलांना फार मोठं आत्मविश्वास, सामर्थ्य, या साऱ्या गोष्टी उचित वेळेत मिळाव्यात, उचित वयात मिळाव्यात आणि त्यांना पुढे आणण्यासाठी या कार्यानं गेली सुमारे 1 शतकभर सद्गुरू पिठले महाराजांनी सुद्धा महिलांना गायत्री मंत्र दिला की जो आजही सुद्धा महिलांपर्यंत अनेक पंडित लोक कानकूच करतात. महिलांनी सप्तशती वाचू नये, गायत्री मंत्र करू नये, स्तोत्रमंत्र म्हणू नये, वाचू नये. परंतु त्यांना स्वातंत्र्य या मार्गाने दिलेलं आहे. आज जगाच्या पाठीवर आज युद्धबंदीसाठी आपण आमच्या साऱ्या भगिनी झाशीच्या राणीची भूमिका घेऊन, आत्ता मगाशी तुम्ही तो मंत्र म्हटला तो प्रत्यंगिरा देवीचा आहे. या विश्वामध्ये 10 देवता 52 शक्तिपीठाच्या प्रमुख आहेत, त्याला दशमहाविद्या म्हणतात. त्यात प्रत्यंगिरा देवीचा समावेश आहे आणि हे फार कमी लोकांना माहीत आहे. म्हणून युद्ध लवकरात लवकर बंद व्हावं म्हणून गेले 4 दिवस दिवस रात्र या कार्यातून आमच्या साऱ्या भगिनी सप्तशतीला संपुट हा मंत्र लावून ओवाच्यांना आणि ओवीला रोज दुर्गा सप्तशतीचं पठण करत आहेत. का? देश तारला तर धर्म टिकेल आणि त्यासाठी संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून सर्व पहिलं प्राधान्य आपण आपल्या देशाला द्यावं, हाही संदेश आपण या निमित्तानं सर्वांपर्यंत कृपया द्यावा. त्यात आज आरोग्य सप्ताह देखील आयोजित केलेला आहे. मगाशी आमचे सारे डॉक्टर त्र्यंबकेश्वरला आरोग्यासाठी पाठवलेले आहेत. तिथे आज हजारो कॅन्सर रुग्ण बोलवलेले आहेत आणि बिना वेदना, बिना केमो त्यांना दवा देण्याचं आज प्रयोजन केलेलं आहे. फावल्या वेळेत आपण श्री दुर्गा सप्तशतीचे पाठही ठेवलेले आहेत आणि ह्या सर्व असे भरगच्च उपक्रम सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. इथे गुरुवार रविवार असल्यामुळं हा जनता दरबार आहे आणि अन्यत्र मात्र हे सारे उपक्रम आपण आयोजित केलेले आहेत. हे आपणाला माहीत असावं म्हणून सांगण्याचं प्रयोजन. तथापि आज रविवार आहे, खंडोबाचा दिवस आहे. कुलधर्म कुलाचार हे बऱ्याच लोकांना त्याचा विसर पडलेला आहे. खंडेराव हे भगवान शिव आहेत, ते आपले पिताश्री आहेत. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर हा मल्हारी सप्तशती जर कुटुंब प्रतिनिधींनी वाचला तर तुम्ही आज ज्या काही समस्या आणलेल्या आहेत, बाप बेट्यांचं जमत नाही, भावाभावांचं जमत नाही, कुटुंबात एकमेकाशी जमत नाही, याचा अर्थ असा निघतो की बरेच कुटुंबीय खंडोबाला गेलेच नाही, खंडोबाच्या स्थानावर त्यांचा सन्मान केला नाही किंवा मल्हारी सप्तशतीची पानं चाळली नाहीत. म्हणून आजपासून सर्व महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांनी दर रविवारी
मल्हारी सप्तशती ग्रंथ वाचायला 1 तास लागतो. तुम्ही जर याचं वाचन केलं 80% समस्या तुमच्या घर बसल्या सुटतील तो ग्रंथ वाचल्यावर. आणि वाचला म्हणजे गंगेत घोडण आलं असं नाही. वर्षातून एकदा तरी देवीला आणि खंडोबाला जाऊन त्यांचा सन्मान करायचा असतो. खंडोबाचा सन्मान करताना महाराष्ट्रातलं प्रमुख त्यांचं शक्तिपीठ जेजुरी आहे. उपपीठं 14 आहेत. परंतु आपण वर्षातून एकदा मुख्य पीठावर जाऊन त्यांना एक धोतरपान, उपरणं, कांद्या वांग्याचं भरीत, पूर्णावरणाचा नैवेद्य जर केला खंडोबाचा आशीर्वाद मिळतो. आणि अखंडित सेवा तुमच्याकडून घडते. आणि जर खंडोबाची सेवाच केली नाही तर खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहत नाही. त्याला खंडोबा म्हणतात. दुसरं कुलदेवतेबाबत हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे. तेवढाच अधिकार कुलस्वामिनीचा आहे. ती कुळाची आई आहे. थोडा विदभर जास्त अधिकार कुलस्वामिनीचा अन्य देवतेपेक्षा आहे. म्हणून वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलस्वामिनीला जाऊन तिचा सन्मान करायचा असतो. आणि इथे जमलेल्या आणि घरी असलेल्या आमच्या साऱ्या माता भगिनींनी श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं रोज एक पारायण करावं. 100 दिवसात 100 पारायणं केली तर आपल्या युद्धासाठी जो आपण एक संकल्प केलेला आहे ती सेवासुद्धा त्यात जमा होईल. ज्यांना शक्य नाही त्यांनी 2 अध्याय रोजीला दुर्गा सप्तशती वाचले मराठी तरी चालतात. आणि वर्षातून एकदा तरी आपल्या कुलस्वामिनीच्या मुख्य ठाणावर महाराष्ट्राच्या वाट्याला 4 शक्तिपीठं आलेली आहेत. ते आपल्या कुलदेवता आहेत. त्यात प्रमुख पीठ सप्तशृंग आहे. दुसरं पीठ तुळजापूर आहे. तिसरं पीठ कोल्हापूर आहे. चौथं पीठ मौर आहे. ते आपल्या कुलस्वामिनीपैकी आहेत. म्हणून या कुलस्वामिनींना वर्षातून एकदा तरी परिवारानं जाऊन त्यांना हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य किमान आपण करावा वर्षातून एकदा तरी. मग तुम्ही हे जे काही प्रश्न आज आणलेत हे ताबडतोब निकाली निघतील. बहुतांशी आज मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत, नोकरीचे प्रश्न आहेत, विवाहाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, व्यापाराचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत. सर्वात शेवटचा प्रश्न मनःशांतीचा आहे. असे डझनभर प्रश्न आज तुम्ही घेऊन आलात. आणि त्यावर या कार्यातून मोफत मार्गदर्शन किंवा विनाशुल्क मार्गदर्शन करण्याची पद्धत केवळ या मार्गात आहे. केवळ या मार्गात आहे हे आपणाला माहीत आहे. असं काम सहसा जगात कोण करत नाही. ते या कार्यातून केलं जातं. म्हणून हे सारे उपक्रम या कार्यातून करण्याला संधी आहे. उद्याच्या 9 मार्चला संत एकनाथ महाराजांची षष्ठी आहे. आणि 10 मार्चला सावित्रीबाईंची फुले यांची पुण्यतिथी आहे. या महान व्यक्तींचं कार्य तथा त्यांचे जीवनादर्श कॉन्व्हेंटमध्ये किंवा नव्या पिढ्यांना कोण सांगेन. शाळेत हे काही शिकवलं जात नाही. तथापि संत एकनाथ महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं, अनेक संतांबद्दल बोलता येईल, परंतु वेळेचं भान ठेवून अत्यंत कमी शब्दात आपणाला एकनाथ षष्टीचं महत्त्व. आज रंगपंचमी आहे. पूर्वी आनंदानं एकमेकावर रंग टाकण्याचा, सामुदायिक आनंद लुटण्याचा प्रघात होता. पण आता केमिकल त्यात टाकल्यामुळं शरीराला, मनाला दुखापत करणारे रंग आज बाजारात आपण बघत आहात. कृपया तसे रंग वापरू नयेत. हे आपल्या मनाला, शरीराला इजा करणारे असतील असे रंग कृपया वापरू नये, हे नाईलाजानं म्हणावं लागत आहे. तथापि उद्या एकनाथांची षष्ठी आहे आणि इथे मराठवाड्यातूनही आज बरेच सेवेकरी आलेले आहेत. आणि त्यांच्या
एकनाथ महाराजांच्या जन्मस्थळी पैठण या ठिकाणी आतापर्यंत अनेक शेकडो मेळावे आपण मराठवाड्यात केलेले आहेत, परंतु त्या भूमीला एक वेगळं महत्त्व आहे. त्यांच्या 67 वर्षाच्या कार्यकालात त्यांचा जन्म 1533 साली झाला आणि 1599पर्यंत सुमारे 67 वर्ष त्यांनी ही धुरा सांभाळली आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय काम केलं असेल, 10,000 संत घडवले स्वतःसारखे. एवढे संत कोणी घडवत नाही, एवढे संत त्यांनी घडवले आणि घडवण्यामागचं कदाचित कारणही तसं असेल. त्यांच्या घरी एक नाही दोन नाही 12 वर्ष भगवान श्रीकृष्ण श्रीखंड्या नावानं वेंधळ्या रूपानं राहिले. हे आम्हाला माहीत आहे. खरं तर भगवंत माणसांच्या घरी राहणं हीच असामान्य बाब आहे. आज डोळ्यानं सुद्धा परमेश्वर कोणाला बोट दाखवून दाखवता येत नाही, त्यांच्या घरी मात्र 12 वर्ष प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण राहिले ही त्यांची पावती आहे. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. आणि जगाच्या पाठीवर आज युद्ध चालू आहे. गेल्या 2000 वर्षात एकही संत अमेरिकेत गेला नाही, अरब कंट्रीमध्ये गेला नाही, कुठेही गेला नाही. त्यामुळं तिथं ती माणसं घडली नाही. माणसं मारणे एवढंच त्यांचं लक्ष आहे. आणि आयुष्यात माणसं मारून कोणाला समाधान कधीच मिळणार नाही. म्हणून हे चाललंय ते चुकीच्या मार्गानं चाललंय हे आम्हाला माहीत आहे. आणि हे थांबवण्याचं काम भारतवर्षात आम्हाला हे करायचं आहे. म्हणून त्यासाठी हा सर्व प्रपंच. तपशील न बोलता 12 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या राहिले. रोज घरातलं पाणी भरायचं, झाडझूड करायची, देवांना गंध लावायचा, भांडी कुंडी घासायची, पडेल ते काम करायचं. आणि एवढ्यात थोडंसं काही चूक झाली की एकनाथ महाराज त्यांना टोचून बोलायचे, शिव्या द्यायचे. गाढवा असं केलं, गाढवा तसं केलं, असं केलं. एवढा आनंद व्हायचा शिव्या खाण्याचा, त्यांचा आनंद तो गगनात मावत नव्हता. असं त्यांना आनंद वाटायचा शिव्या ऐकण्याचा. असं हे वेगळं काम त्यांच्या घरी 12 वर्ष चालू होतं. आणि पितळ केव्हा उघडं पडलं? एक दिवस द्वारकेला एक शर्मा नामक हठयोगी आला आणि मला भगवान श्रीकृष्णांनी द्वारका अवस्थेत दर्शन द्यावं म्हणून तो एक नाही दोन नाही त्याच दिवसापासून तो तिकडे द्वारकेत एका पायावर उभा राहिला. भगवान श्रीकृष्णांनी मला दर्शन द्यावं. 12 वर्ष झाले, एक नाही दोन नाही, दर्शन तर झालंच नाही. 12 वर्षात तो कंटाळला. शिवाय तो हठयोगी होता. त्यानं ठरवलं आता उद्या काला आहे, गोकुळाष्टमी संपते आहे आणि आपण 12 वर्ष एका पायावर उभं राहूनही जर देव आपल्याला पावत नाही तर उद्या गोपाल काला झाल्यावर त्यांच्यासमोर डोकं आपटून मी माझा देह संपून टाकेन म्हणे, अशी प्रतिज्ञा केली. त्याप्रमाणे त्यांनी दुसऱ्या दिवशी काल्याचा प्रसाद केला आणि आता डोकं आपटणार तेवढ्यात शेजारच्या दगडी मूर्तीतून सदेह रुक्मिणी बाहेर आल्या. सदेह. आणि त्यांना त्यात समजावत आहेत, अहो शर्माजी तुम्ही हे काय करून राहिले? मागे वळून बघितलं तर मातोश्री म्हणे मी ज्यांच्यासाठी 12 वर्ष उभा आहे त्यांनी मला दर्शन द्यावं, मला तुमचं दर्शन नको आहे, मला त्यांचं दर्शन हवं आहे म्हणे. ठीक आहे म्हणे,
मी तुमच्यासारखी त्यांची 12 वर्ष झाले वाट बघते म्हणे, पण ते इथे नाहीत. सध्या ते 12 वर्षापासून गोदावरी तीरावर पैठण आहे आणि त्या पैठणला एकनाथ नामक एक फार मोठा संत आहे आणि त्या संताच्या घरी सारवण करतात, भांडी घासतात, देवपूजा करतात, काय पडेल ते काम करतात म्हणे. आणि सध्या ते तिथे आहेत. ते श्रीखंड्या नावानं ओळखले जातात म्हणे. त्यांनी नाव श्रीकृष्ण ठेवलेलं नाही. तर तुम्ही तिथं गेल्याशिवाय ते इकडे येणार नाही. ठीक आहे, आत्ता जातो म्हणे. म्हणून त्याने आपलं काठी कांबळं सामान घेतलं आणि दरकोस बदल करत करत गोदा तटातटानं ते पैठणला पोचले. काही दिवस लागले. सकाळी 9 वाजेची वेळ असावी आणि गावाच्या विशीत आले. गावाच्या विशीत आल्यावर गावाच्या विशीत एक पिंपळाचं झाड आहे, अजूनही आहे. त्याला ओटा केलेला आहे, त्याला कुचर ओटा आजही म्हणतात, नाव दिलेलं आहे. तिथे 5-25 जणं कुचेष्टा करण्यात पटाईत असणारी मंडळी, पूर्वी प्रत्येक गावात पारावर बसणारी मंडळी अजूनही आहेत, त्यावेळी होती. कोणी गावात एखादा माणूस सज्जन चालला की त्याच्याबद्दल टावाळी करणं, थट्टा करणं, एखादी महिला चालली तिची निंदा नालस्ती करणं, अशा कोचर ओट्यावर ते तिथे आल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, मला एकनाथ महाराजांच्या घरी जायचं आहे, ते घर कुणी तुम्ही दाखवता का? डोळे विस्पारले गेले, हावभाव बदलले. तुम्ही मूर्ख आहात म्हणे. तो एकनाथ महाराज गाढवांना गंगा पाचतो म्हणे, हरिजनांना जेवायला बोलवतो म्हणे, तो बाटलेला संत आहे, तुम्ही त्याच्याकडे कशाला जाता म्हणे. आमच्याकडे मोठमोठे शास्त्री आहेत, तुम्ही आमच्याकडे जा म्हणे, आम्ही सांगतो त्यांच्याकडे जा म्हणे. त्यांनी म्हणता तपेलं ओळखलं, इथे बोलण्यात काही अर्थ नाही. म्हणून ते पुढे झपाझप चालत असताना 2 शाळाकरी मुलं भेटली आणि त्या शाळाकरी मुलांना विचारलं की बाबांनो, मला एकनाथ महाराजांचं घर दाखवता का? हो चला म्हणे, आम्ही दाखवतो म्हणे. त्या 2 मुलांनी जवळच असणाऱ्या एकनाथ महाराजांच्या वाड्यात त्यांना पोचवलं. सकाळी 9 वाजेची वेळ होती. एरवी नाथांच्या ओसरीवर शेकडोनी लोक सकाळी जमायचे, त्या दिवशी कोणीच नाही. एकटे एकनाथ महाराज त्या घोंगडीवर बसलेले होते. आज आपल्या घरी कोणीच आलेले नाही. म्हणून ते शांतपणे बसले असताना धापा टाकत आलेला हा ग्रस्त शर्माजी अगदी घाईघाई विचारतोय, का हो एकनाथ महाराज आपणच का? होय म्हणे, मीच आहे म्हणे. मग तुम्ही जर एकनाथ महाराज असाल तर तुमच्या घरी 12 वर्ष आमचा श्रीकृष्ण भांडी घासतोय, गंध उगाळतोय, तुम्ही त्याला तिथे का अडकून ठेवलं? त्याला मला भेटायचं आहे. मी 12 वर्ष झाले द्वारकेत एका पायावर उभा होतो, ते मला भेटले नाहीत. परंतु सदेह मातोश्रींनी तुमचा पत्ता मला दिला म्हणून मी इथे आलोय म्हणे. नाथांना चक्करमक्करमध्ये आले. श्रीकृष्ण आणि माझ्या घरी? मी काय एवढा मोठा माणूस आहे का म्हणे, देवानं माझ्याकडे यावं म्हणे. अहो म्हणे, तुम्ही काहीतरी सांगता म्हणे. नाही म्हणे, मी जे बोलतो ते खरं सांगतोय म्हणे, यात लपवण्याचं काही कारण नाही. नाथ अजून संभ्रमित झाले. नाथांची पत्नी गिरजाबाई त्याही संभ्रमित झाल्या. त्या दोघांच्या संवादामध्ये त्यांनी मध्येच हस्तक्षेप केला. अहो म्हणे, हे जर बरोबर बोलत असतील तर आपल्या घरीसुद्धा 12 वर्षापासून श्रीखंड्या म्हणून काम करतोय. आत्ता इतक्या तिथे होता म्हणे, मी त्याला बोलवते म्हणे. तेवढ्यात शर्माजी, अहो म्हणे, ते श्रीखंडाच त्यांचं नाव आहे, तेच श्रीकृष्ण आहेत म्हणे. म्हणून गिरजाबाई धावपळ करत करत घराच्या उंबरठा ओलांडत नाही. अरे श्रीखंड्या इकडे,
श्रीखंड्याचा पत्ता नाही. सगळे शोधायला लागले, पत्ता नाही. सगळं गाव शोधायला लागलं, पत्ता नाही. दुपारचे 12 वाजले, सगळेजण शोधतायत, पत्ता नाही. तिसरा प्रहर झाला, 4 वाजले, पत्ता नाही. तेवढ्यात नाथ म्हणतात, आपल्याला पायी चालून भूक लागलेली असेल, आपण महाप्रसाद घेऊ आणि मग पुढचं काम करू. म्हणे मी जेवण्यासाठी तुमच्याकडे आलो नाही. मी ज्यांच्यासाठी आलो, मी आज उपाशी राहिलो तरी चालेल, मी शोध घेतल्याशिवाय जाणार नाही. पाहिजे तर इथे डोक्यात दगड घालून तुमच्या देवासमोर मी आत्महत्या करेन, पण मी आज छडा लावल्याशिवाय जाणार नाही. नाथांना गैवरून आलं, आता काय करायचं. गिरजाबाई सुद्धा या विचारात सहमत झाल्या. पण म्हणे भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी येईलच कसा म्हणे ते बाकीचं काही असो म्हणे. परंतु हे सर्व होत असताना सगळेजण शोधायला निघाले, पत्ता नाही. पण गिरजाबाईनं सांगितलं, थोडा वेळ थांबा म्हणे. कधी कधी हे महाराज गायी घराला जायच्या वेळी गायींच्या पुढे बासरी वाजवायचे, गायी त्यांच्या मागे यायच्या म्हणे. आता ती वेळ झालेली आहे, थोडा वेळ थांबा. आले ठीक, नाही तर मग आपण तिघही जण डोक्यात धोंडा घालून इथे आपली जीवनयात्रा संपू म्हणे. नाथांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्यात खूप चूक केली, मी त्यांना शिव्यागाळ्या दिल्या असतील, श्रीखंड्या गाढवा गद्या बोललो असेल, मी खूप पाप केलं म्हणे. मी सुद्धा डोक्यात दगड घालून मी जीवनयात्रा संपवेन म्हणे. तिघही एका रेषेत उभे राहिले बाळकृष्णासमोर, त्यांच्या देवाऱ्यासमोर. ती वेळ झाली, पत्ता नाही. मग आता तिघांनी 3 धोंडे घेतले, आता डोक्यात दगड घालणार. तेवढ्यात तिकडून धावत आले. थांबा म्हणे, आत्महत्या करू नका, मी आलोय म्हणे. मग खुणेनंच नाथांनी सांगितलं की हे श्रीखंडे आहेत. असं म्हणता क्षणी शर्माजी धावत गेले आणि अशी घट्टमिठी पायाची पकडली, क्षणभर ते सोडेना. आपले पाय एवढे पक्के कोण लावून धरलेत म्हणून डोकून बघतो तर शर्माजी. देवा म्हणे बस झालं म्हणे, आता हे मी 12 वर्ष द्वारकेत राहिलो, माझे पाय वाळून गेले, मी एका पायावर उभा राहिलो, तुम्ही तिथून पळून आले, इकडे नाथांच्या घरी आले, तिथे रुक्मिणी देवी तुमची वाट बघतायत, तरी तुम्ही आला नाहीत म्हणे. हसत हसत उत्तर देताना श्रीखंडारूपी श्रीकृष्ण सांगतात, भल्या माणसा, तो अजून 12 वर्ष यायला नको होतं म्हणे. मला हे पैठण गोकुळ वृंदावन करायचं होतं, तो आज माझं पितळ उघडं पाडलं म्हणे. पण तुझं काय म्हणणं आहे ते सांग. मला तुमच्याकडून मोक्ष मुक्ती काही नको आहे. मला तुमच्याकडून तुम्ही मूळ द्वारका स्वरूपात राजे असताना त्या अवस्थेत मला दर्शन हवं आहे, बाकी मला काही नको म्हणे. थोडे हसले आणि बाजूला जाऊन आपली वेशभूषा बदलवली. शंखचक्र गदा पद्म, कोटी सूर्याचं तेज असलेलं रूप सूर्यासारखं तिथे प्रगटलं. ठीक आहे, घे म्हणे दर्शन. त्यानं ते दर्शन घेताना तो कृतकृत्य झाला, परंतु एवढं कोटी सूर्याचं तेज नाथ बघू शकले नाहीत. नाथांनी आपली नजर खाली ते पाहू शकले नाहीत. ते सगळं झाल्यावर त्यांनीसुद्धा एक हट्ट केला. देवा म्हणे मी अपराधी आहे, मी माझ्या जीवनात जो श्रीकृष्ण रंगवला तो द्वारकेचा नाही, तो द्वारकेचा नाही, माझी एवढी लायकी नाही द्वारकेचा श्रीकृष्ण रंगवण्याची. मी कृष्ण रंगवला तो गोकुळातला. माझ्या जीवनामध्ये मी जे कृष्ण लोकांना सांगितला तो गोकुळातला सांगितला. म्हणून त्यातही भगवान श्रीकृष्णांनी
अशी काही किमया केली की नाथांनी जी शेवटची गवळण 700 गवळणीपैकी जी त्यांनी गवळण गायली, कशी जाऊ मी वृंदावना कृष्णा वाजवी तो पावा. मी माझ्या जीवनामध्ये गोकुळातला कृष्ण रंगवलेला आहे, इतर अवस्थेतले कृष्ण रंगवण्याची माझी लायकी नाही, म्हणून मला त्या अवस्थेत दर्शन द्या म्हणे. थोडंसं त्यांनी खटनटपणा करून पुन्हा ते रूप घेतलं आणि त्या बासरीवर ती गवळण म्हणून दाखवली. संध्याकाळची वेळ होती, काही घराला येण्याची वेळ होती. झाडावर पक्षी पिलांना अन्न चोचीनं देत असताना त्या बासरीतून निघालेला जो नादब्रह्म होता, तो ऐकण्यासाठी सारी जीवसृष्टी तल्लीन झालेली होती. एवढी मधुर बासरी पैठणमध्ये कोण वाजवतंय, सारं पैठण तिथे जमा झालं. गायींना वासरं दूध पित असताना ते दूध पिणंही विसरले, ते बासरी ऐकण्यात दंग झाले, ती बारीक वासरंसुद्धा. तर झाडावर चोचीनं अन्न पिलांना देणारी ती पिलंसुद्धा ते खाणं बंद करून तो नाद ऐकण्यात दंग झालेली होती. तो नादब्रह्म ऐकण्यासाठी जीवसृष्टी उद्युक्त झालेली होती. म्हणून एकनाथ महाराजांबद्दल किती बोललं तेवढं थोडं आहे. त्यांच्या घरी 1 नाही 2 नाही 12 वर्ष भगवान श्रीकृष्ण भांडे घासत होते, हा त्यातला अर्थ आहे. तथापि एवढं सगळं असताना त्यांचं ऐश्वर, त्यांचं वैभव, त्यांचं कर्तृत्व लोकांना सहन होत नव्हतं. कुठलाही माणूस एखादा कर्तृत्वानं मोठा झाला की निंदकसुद्धा तेवढेच तयार होतात, आणि तशीच अवस्था झाली. एक दिवस तो घटनाक्रम घडला. रोज भल्या पहाटे 4 वाजता नाथ गोदावरीवर स्नानाला ओल्या वस्त्रानं जायचे. त्यांचं वाढतं कर्तृत्व बघवत नव्हतं म्हणून एका पुरोहितानं एका मुसलमान माणसाला सुपारी दिली की तू वेशीवर जाऊन बस, नाथ स्नान करून आले की पाण्याची पिचकारी टाक, म्हणजे ते कसे तुझ्यावर चिडतील, तुला मारतील, अशी कृती त्या पंडितानं करून ठेवली. ठीक आहे म्हणे. नाथ त्याप्रमाणे स्नान करून बाहेर आले, वेशीत आले. वेशीवरून पाण्याची पिचकारी किती वेळा? मोजून 25 वेळा. नाथ स्नान करून यायचे, पुन्हा पिचकारी, पुन्हा ओल्या वस्त्रानं जायचे, पुन्हा पिचकारी. 25 वेळा अंगावर पान थुंकणारा यवन 26व्या वेळी ज्यावेळी नाथ स्नान करून वेशीत आले, त्याची पान थुंकण्याची कुवत संपली. त्यानं कान पकडले आणि लोटांगण घातलं नाथांसमोर. या अल्लाह या खुदा, मेरे पास से बहुत गलती हो गई है, मेरे पास से बहुत गलती हो गई है, मुझे क्षमा करो. असं म्हणता क्षणी वेडाच म्हणे तो, भल्या माणसा, तू आजपासून माझा गुरु आहे म्हणे, मी एवढी तुम्हाला त्रास देऊन तुम्ही असं कसं काय बोलता म्हणे. हो म्हणे, मी बरोबर बोलतोय म्हणे. वेडाच म्हणले तो, भल्या माणसा, तू माझ्यावर 25 वेळा जर पान थुंकला नसता, या पवित्र गंगामाईचं स्नान 25 वेळा मी केलं असतं का म्हणे. तो आज मला 25 वेळा स्नान करण्याची संधी दिली. यात आपल्या सामान्य माणसाला काय समजायचं ते समजा. एखाद्याला जाताना एखाद्याचा सायकलचा जरी धक्का लावला तर बायावर ते करतं. कुठं नाथांची स्थितप्रज्ञता हरून गेलेली आहे. त्या दिवसापासून तो यवन नाथांचा शिष्य झाला. अशी हकीकत तुकारामांच्या बाबतीत आहे, सगळ्याच संतांच्या बाबतीत आहे. परंतु तेवढं सांगायला आपल्याजवळ वेळ कमी पडणार आहे. असं म्हणून स्थितप्रज्ञता असावी नाथांसारखी. म्हणून आपल्याला कोणी किती बोललं त्याला प्रत्युत्तर न करणं हा त्यातला महत्त्वाचा भाग
एकनाथ महाराजांनी सांभाळला. त्याला स्थितप्रज्ञता म्हणतात. आणि ते स्थितप्रज्ञ असल्यामुळं भगवान श्रीकृष्ण श्रीखंड्या म्हणून 1 नाही 2 नाही 12 वर्ष त्यांच्या घरी कामाला आले. जोपर्यंत आपल्यात स्थितप्रज्ञता नाही तोपर्यंत स्वामींची सेवा व्यर्थ आहे. अहंकार म्हणून तर अजिबात करू नका, लोकांना दाखवण्यासाठी तर अजिबात करू नका. संत मालिका समजून घेणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यासाठी ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तर भगवंत कळेल. म्हणून आपल्याला कोणी रागवलं तरी आपण आपलं काम नेटानं आपण करावं. आपली स्थितप्रज्ञता दवडू नये हे संत चरित्रातून शिकावं. म्हणून त्यांचे जीवनादर्श आपण कृपया शिकण्याचं प्रयोजन करावं. मी अधिक वेळ घेणार नाही. आज अनेक ठिकाणी हे सगळे उपक्रम आहेत. खूप मोठे कार्यक्रम राज्यात ठिकठिकाणी जाहीर केलेले आहेत. परंतु इथे बोलताना मात्र आज महाराष्ट्रभर हे अमेरिकेतसुद्धा हे बोलणं ऐकू जातं आहे. काही अमेरिकेचे लोक ऐकायला बसलेले आहेत आपल्यासोबत, काही दुबईचे आहेत. 70 देशांमधले लोक आज हा लाईव्ह ऐकतायत. त्यात महाराष्ट्र मागे नाही. म्हणून आपणाला कळकळीचं सांगणं आहे. मी अधिक विषयांतर न करता या कार्याच्या अंतरंगाकडे एक 5 मिनटं आपण वळणार आहोत. त्यातला पहिला विभाग मूल्यशिक्षण आहे. म्हणून आज आमच्या गुरुजन प्रतिनिधींवर काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन आपलं म्हातारपण आणि वार्धक्य सुखात जाण्यासाठी आणि श्री खंड्यारूपी महाराज आपल्या हातून सेवा करून घेण्यासाठी मूल्यशिक्षणाची नितांत जरूर आहे. आणि आपलं म्हातारपण सांभाळणारी पुढची पिढी श्रावण बाळासारखी तथा पुंडलिकासारखी तयार व्हावी, त्यासाठी हे प्रतिनिधी उभे आहेत. शिक्षक पालक विद्यार्थ्यांना एकत्र आणून आठवड्यातला काही समय काही वेळ कृपया आपण दान द्यावा. स्वामींना समयदान हे जास्त प्रिय आहे. म्हणून इथे बसलेल्यांनी आपल्या प्रश्नांसाठी वेळ न देता जनतेच्या समस्येसाठी जो वेळ देईल त्याचं काम महाराज आधी करतील. म्हणून इथे उभे असणारे लोक स्वतःसाठी आलेले नाहीत, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आलेले आहेत, हा त्याचा अर्थ आहे. तर दुसरा विभाग प्रश्न उत्तर करणारे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देऊन जनतेत खूप समस्या आहेत, पावलागणिक श्वासागणिक समस्या आहेत आणि त्यांना समस्यामुक्त चिंतामुक्त दुःखमुक्त करण्याची हमी या विभागानं घेतलेली आहे. म्हणून आपण या विभागातून कृपया सहानुभूतीपूर्वक प्रश्नार्थी असतील आणि प्रश्नकर्ते असतील यांनी समन्वयानं हा विभाग संध्याकाळपर्यंत दर गुरुवार रविवार इथे काम केलं जातं. तो आदर्श कृपया आपण पुढे न्यावा. नव्या पिढ्यांना आपण सेवेकरी बनवावं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. तर पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेला आहे. विवाह मंडळानं उभं राहून आपला परिचय देऊन आज सर्वात अवघड प्रश्न मुलामुलींच्या विवाहाचा आहे. आज तो ऐरणीवर आहे आणि अवखळ बुद्धीनं जे आजपर्यंत विवाह जमले किंवा आकर्षणामुळं किंवा प्रेमविवाह किंवा आंतरजातीय विवाह केल्यामुळं परिस्थिती उलटी झालेली आहे. नशीब 6 महिने ते विवाह टिकतात, पुढे काय होतं ते तुम्हाला माहीत आहे. आणि यामुळं घटस्फोटाचं वाढतं प्रमाण शहरांमध्ये 50% पोचलेलं आहे. ही चिंताजनक बाब आहे. म्हणून आपण विवाह जमवताना मुळात अवखळ बुद्धीनं जमू नका, ऋणानं बंधानं विवाह करा. आणि गेल्या 70 वर्षात या कार्यातून स्वामींच्या आशीर्वादानं जेवढी विवाह झाली आज तागायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून जे काही विवाहासाठी आलेले पालक आहेत किंवा उपवर मुलं मुली आहेत त्यांना ही संधी आहे. त्यांनी नावनोंदणी करावी. इथे बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अति अल्प खर्चानं हे विवाह जमवून दिले जातात. कुठलाही समाजाचा असो. इथे हिंदू असतील नवल नाही, इथे मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, बरेच आहेत. समसकला पाहू
या उक्तीप्रमाणे हे विवाह मंडळ गावोगावी काम करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे. आणि महाराष्ट्रात जर प्रत्येक गावी विवाह मंडळं उभी राहिली, थोडक्यात जे लोकप्रतिनिधी आहेत, ज्या छोट्या मोठ्या निवडणुकीत ते निवडून आलेले आहेत, तुम्ही त्यांना पकडा. तुम्हाला गावाचा विकास करायचा असेल तर बिना हुंड्यानं विवाह करा. मान पान सन्मान अपमान बंद करा, तर तुम्हाला सुख मिळेल. आणि एवढंच नाही, जे आत्महत्या पीडित शेतकरी आहेत त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल? देशाचं संरक्षण करणारे आमचे धारातीर्थी पडलेले जवान आहेत, त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल? हे आपल्याला करायची आहे. म्हणून आपण सहानुभूतीपूर्वक हे सामाजिक पारमार्थिक काम या विभागातून जनतेपर्यंत पोचवायचं आहे. हे खरं काम आहे. याला खरं अध्यात्म म्हणतात. हिमालयात जाऊन डोळे झाकून जाटा दाड्या भगवे कपडे घालून हे काम होणार नाही. नेटका प्रपंच करून इतरांचेही प्रपंच नेटके करता येतील, हा मंत्र घेऊन आज रंगपंचमीचा रंग अंतरंगात पोचवायचा आहे. म्हणून विवाह मंडळाकडून आपण हे समजून घ्यावं. आपल्याही गावात विवाह मंडळं उभी करावीत. आणि उपवर मुलामुलींसह या कार्यानं अजून 2 पावलं पुढे टाकलेली आहेत. ज्या विधवा मुली आहेत, जे विधुर मुलं आहेत, त्यांना योग्य तो जोडीदार आयुष्यात मिळावा. जे विकलांग आहेत त्यांना योग्य जोडीदार मिळावा. म्हणून कालच्या महिन्यामध्ये कृषी मेळाव्यात 1100 विकलांग मुलामुलींची यादी आली. त्यातली कामं चालू आहेत. आणि त्याच दिवशी 18 विकलांग मुलामुलींची विवाह करण्यात यश मिळालं, रुपया न घेता. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, या उक्तीप्रमाणे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे विचार आपणाला जनतेत पोचवले तर तुकाराम महाराज आपल्याला कळतील. नुसतेच भजन गाऊन कळणार नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की त्यांच्या भजनाचा जो उद्देश आहे, उधार उसणं बोलून चालणार नाही. उधार उसणे घेऊन अनेक लोक त्यांचे शब्द इतरांच्या कानापर्यंत पोचवतात, त्यात कृती नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की त्यांचे विचार आत्मसात करून लोकांपर्यंत पोचवणं ही खरा संतांचा जीवनादर्श आहे. ते सारे संत मागे नाहीत, एकही संत कमी अधिक नाहीत. त्यांच्या परीनं त्यांनी ही भारतीय संस्कृती जिवंत आणि समृद्ध केलेली आहे. म्हणून सारे संत आपल्या सर्वांना सारखेच आहेत, त्यात कोणी कमी जास्त नाही. म्हणून आपणाला या विवाह मंडळातून हे सारे विचार नव्या पिढ्यांपर्यंत पोचवायचे आहेत. तर पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत कृषी गीता घेऊन. कृषीवर अवलंबून असणारे 55 लघुउद्योग आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना पायावर उभं करण्यासाठी शेतीतून ज्या पिकाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, अन्य भाजीपाल्यांना भाव नाही, युद्धामुळं बरेच कंटेनर जहाजं थांबलेली आहेत, त्यासाठी मगाशी आपण तो मंत्र म्हटलेलाच आहे. परंतु शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी, त्याला 2 पैसे मिळण्यासाठी, शेतकऱ्यांच्या सर्व सुविधा त्याला मिळण्यासाठी या कार्यानं कृषी महोत्सव, कृषी मेळावे गावोगावी शेतकऱ्यांच्या बांधाबांधावर माती परीक्षण, पाणी परीक्षण, पिकाची काळजी कशी घ्यावी, पेरताना कोणती काळजी घ्यावी, या साऱ्या बाबींचा त्यात समावेश आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत आणि इथे प्रति गुरुवार रविवारी असाध्य आजाराला कंटाळून कमीत कमी 100 रुग्ण तरी कॅन्सरचे येतात बघा. त्यांच्यासाठी बिना शस्त्रक्रिया, बिना वेदना असणारा हा दवा उपलब्ध केलेला आहे. तो सप्तरंगी काढा आहे, सप्तरंगी मूळ आहे. ज्यांना ब्लड कॅन्सर आहे किंवा घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभेंडी आहे. ज्यांच्या शरीरात कुठेही गाठ आहे, मग ती कोणतीही असेल, तिचं पाणी करण्याचं सामर्थ्य या वेखंडाचं आहे. ते देशी गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून प्राशन केल्यास 3 आठवड्यात गाठी मुक्त होतात, त्याचं पाणी होऊन जातं.
अर्थात औषधं कडू तुरट आहे, डोळे झाकून घ्या, जो घेईन तो बरा होईल. तुमची कापाकापी इतर ह्या सगळा खाटाटोपवाचे, डोळे झाकून ते घ्यावं लागेल, एवढीच अट आहे. ज्यांना वाटेल त्यांनी घ्यावं, सक्ती नाही. म्हणून या साऱ्या बाबी या कार्यानं जनतेसन्मुख ठेवलेले आहेत. ज्यांना आवडेल ते घेतील, नाही तथा सक्ती नाही. तर पुढचा विभाग इथे इंजिनियर आर्किटेक्ट आलेले आहेत वास्तूचं मार्गदर्शन करण्यासाठी. अनेक वास्तूंमध्ये समाधान मिळत नाही. तुमच्या घरात बंद पडलेली घड्याळं आहेत, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे आहेत. बऱ्याच भगिनींच्या किचनला काळ्या रंगाचा दगड लावलेला आहे. ज्या भगिनींच्या घराला काळा दगड लावलेला आहे त्यांनी हात वरती करावा, म्हणजे त्यांना आम्हाला उपाय सांगता येईल. वरती हात करा ना असं. हां, बरेच हात वरती आलेत, त्यांना धन्यवाद आहेत. पण घाबरून जाऊ नका. ज्यांच्या घराला काळा दगड लावलेला आहे त्यांनी घरी जाता जाता बाजारातून, आज रंगपंचमी, दुकानं उघडी आहेत की नाही माहीत नाही, पण आपल्या सवडीनं पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट न्या आणि त्याचा फक्त रंग बदला. त्याला पिवळा करा किंवा पांढरा करा, विषय संपला. की ज्या अनेक भगिनी त्रास सहन करतायत, मणक्याचे, पाठीचे, सतत दवाखाना, डोक्यावर कर्ज, या गोष्टी थांबतील. तोडफोड करण्याचं प्रयोजन नाही. म्हणून या साऱ्या बाबी अगदी सोप्या पद्धतीत या कार्यानं ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथातून तुमची वास्तू कशी असावी, चुकीची असल्यास काय करावं याचे उपाय दिलेले आहेत. तर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत, त्यांनी देखील आपला परिचय द्यावा. ज्यांना केंद्र उभी करायची, आज बरेच काही मराठवाड्यातून अनभिज्ञ लोक आलेत, आम्ही केंद्र साप्ताहिक उभं करतो म्हणे, पण पूर्वपीठिका माहीत नाही. त्यांच्यासाठी कायदेशीर सल्लागार उभे आहेत. त्यांनी उभयतांना मार्गदर्शन करावं आणि वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक जीवन आणि कायदा याचा समन्वय साधावा, हे कळकळीचं आवाहन असताना त्यांच्यासोबत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन त्यामध्ये प्रशासकीय कामकाज प्रतिनिधी आहेत, त्यानंतर देश विदेश अभियान प्रतिनिधी आहेत, दुर्ग अभियान प्रतिनिधी आहेत, युवा प्रबोधन प्रतिनिधी आहेत, स्वयंरोजगार प्रतिनिधी आहेत, पर्यावरण पूरक प्रतिनिधी आहेत, पशुगोवंश प्रतिनिधी आहेत, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आहेत आणि याज्ञिकी प्रतिनिधी आहेत. हे 8ही प्रतिनिधी इथे उपलब्ध आहेत. आणि जनतेला हे काहीच माहीत नाही या कार्यातून काय काय काम केलं जातं ते कोण सांगेल. या कार्यातून ही सारी कामं जनतेपर्यंत मोफत विनाशुल्क सांगितली जातात. खरं तर जनतेनं हे आग्रहानं आपले प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवा, परंतु कार्याचा अंतरंग जनतेपर्यंत पोचा, तर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला निश्चित मिळेल, ही ठाम भूमिका आपली असावी. भूकंप होऊ नये म्हणून हे यंत्र आहे. सध्या भूकंपाचं स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून गावोगावी जर हे भूकंप यंत्र स्थापन करून भुवनेश्वरी मंत्र म्हटला तर भूकंप तर होणारच आहे, परंतु जे 8 रिश्टर होणार आहेत ते 1 किंवा 2 रिश्टरवर भागेल. वित्त मानवहानी होणार नाही. तर हा भगवा ध्वज हनुमंताचा आहे. ज्यावेळी वादळ सुनामी येईल त्यावेळी हा जर ध्वज लावला आणि हनुमान चालिसा तथा मारुती स्तोत्र वाचलं, मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं, कारण वायुपुत्र हनुमानजी आहेत. पुढचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीत काम करणारा भगिनी वर्ग आलेला आहे. त्यांनी आपला परिचय देऊन सणावाराचं महत्त्व आहे, रांगोळ्यांचं महत्त्व आहे, होळी पंचमीपर्यंतचं महत्त्व या फाल्गुन महिन्यातलं आहे. पुढील पंधरवाड्यात नववर्ष सुरू होते, चैत्र पाडवा. त्यामध्ये रामनवरात्र, देवी नवरात्र, मारुती नवरात्र हे कसे करावेत याचा नव्या पिढ्यांपर्यंत आपण गोषवारा पोचवण्यासाठी, आणि हो, आज बसलेल्या भगिनी 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत.
तुमच्या पोटात ते आमच्या होटात आहे. अनेक भगिनी प्रश्न मांडताना 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत. एक व्यसनबंदी, घरातली व्यसनाधीनता. अनेक सदस्य चोरून व्यसनं करतात. बिडी, काडी, तंबाखू, मद्यपान, धूम्रपान. ते थांबवायचं असेल, पत्ते, जुगार, तर इथे शंकराची पिंड रुद्रयंत्र आहे. त्यावर महिम्न वाचून अभिषेक करून ते तीर्थ त्यांना दिलं, चहातून जेवणातून. महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जातो आणि ते शाकाहारी निर्व्यसनी होतात. हे भगिनींनी घरच्या घरी करावं. त्याला रुपया लागत नाही. तुमचा फक्त वेळ एक 15-20 मिनिट चांगल्या कामासाठी खर्ची घाला. एवढ्यावर तुमचं काम होणार आहे. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. आज अनेक कुटुंब हा प्रश्न घेऊन आलेले आहेत. त्याचं उत्तर आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र भगिनी दाखवत आहेत. ते लक्ष्मीनारायणांचं आसन आहे आणि इथे बसलेल्या आणि घरी जगात देशात असणाऱ्या अमेरिकेतसुद्धा आमच्या बऱ्याच भगिनी घरचे घरी श्रीयंत्र पूजन आणि सत्यनारायण प्रतिपौर्णिमेला करतात, घरचे घरी. म्हणून आता अमेरिकेतल्यासुद्धा भगिनी ऐकत असतील की बिना खर्चिक हा सत्यनारायण प्रतिपौर्णिमेला त्या करतात. तथापि ज्या भगिनी इथे आलेल्या आहेत, ज्या प्रतिपौर्णिमेला एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवून मराठी 5 अध्याय पोथी वाचून सत्यनारायणाची सत्यनारायण करतात, त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. बरेच हात वरती आलेले आहेत. पण ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना कोण सांगेल. म्हणून ज्या भगिनी इथे सत्यनारायणाचं घरचे घरी व्रत सांगतात त्याचं आचरण अनुकरण अन्य भगिनींनी जर केलं तर त्यांच्या डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येईल. हळूहळू ते कर्ज निवारण होईल आणि आर्थिक सुबत्ता त्यांच्या कुटुंबात मिळेल. म्हणून आपणाला मराठी अस्मितेकडून होणारे जे उपक्रम आहेत ते सर्व भगिनींपर्यंत कृपया आपण पोचवा, त्याची मांडणी करा. मराठी अस्मितेत शिबिर भरवा. आज त्र्यंबकला मोठ्या प्रमाणात हे शिबिर भरवलेलं आहे. लाखो भगिनी आज तिथे येणार आहेत. म्हणून आपण ज्यांना शक्य आहे त्यांनी आत्तासुद्धा संध्याकाळपर्यंत ते कार्यक्रम चालणार आहेत. ज्यांना जायचं त्यांनी अवश्य जावं. म्हणून आपण हे 18ही विभाग जनसामान्यांपर्यंत कृपया पोचवावेत. जनतेला अनभिज्ञ ठेवू नये एवढंच कळकळीचं सांगून या आजच्या रंगपंचमीच्या आणि येणाऱ्या नव्या वर्षाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी प्रार्थनेनं थांबवू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनीवर्ग नंबर 1च्या गेटनं समाधी मठ औदुंबर परिक्रमा न करता तडक दरबारात येतील. महाराजांना हात जोडतील की हे नवीन वर्ष आम्हा सर्व परिवाराला सुखाचं, समृद्धीचं, यशाचं, आरोग्याचं, कर्तृत्वाचं जावं अशी माग आपण स्वामींना मागावी. स्वामी आशीर्वाद देतील. तदनंतर पुरुषवर्ग, महिलांनंतर पुरुषवर्ग त्याप्रमाणे नंबर 2च्या गेटनं जातील. परंतु हे सर्व होत असताना आपणाला कळकळीचं सांगणं आहे की आपण काही काळ मौन धरा. मौनम सर्वार्थ साधनम. जर तुम्ही एक दिवसभरात 1 तास मौन धरलं तुम्हाला त्याची फलश्रुती अधिकाधिक मिळेल. म्हणून हे सर्व होत असताना मौन धरावं. आपली मुलं चुकणार नाही, इथे आलेली विकलांग माणसांना त्रास होणार नाही आणि आपले मोबाईल स्विच ऑफ राहतील याची आपण कृपया काळजी घ्यावी. या परिसरात कृपया फोटो काढू नये किंवा इतर पर्यटनासारखं पर्यटन करू नये. हे स्वामींचा दंडक आहे. हे कळकळीचं आव्हान आपणाला आहे. म्हणून आपण वेळेला विराम करून पुनश्च एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन आपण हा उपक्रम थांबू. श्री स्वामी समर्थ.